नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवरून झाला आणि आज होता श्रावण सोमवार, म्हणजे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. आपण निघालो होतो एका प्राचीन शिवमंदिराकडे. सर्वात अगोदर आपण चंद्रभागेच्या फुलावरती म्हणजे अहिल्या फुलावरती आलो. त्यानंतर आपण चंद्रभागेचं अतिशय मोठं असं रूप बघितलं. म्हणजे चंद्रभागेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी प्रवाह दिसला. आपल्याला चंद्रभागेची अतिशय दुथडी भरून वाहत असताना दिसली. त्यानंतर आपण गेलो ते म्हणजे अहिल्यापुराकडून असं पुढे आल्यानंतर आपण टेंभुर्णी रस्त्याकडे निघालो. तिकडून रस्त्याकडून असे पुढे आल्यानंतर आपल्याला गोरसाळेपाशी असा पूल दिसतो. तिकडून आपल्याला जायचं होतं ते म्हणजे असा वाकरीच्या साईडला आपल्याला रस्ता गेलेला दिसतो. त्या रस्त्यानं आपण तसं थोडंसं पुढे आल्यानंतर खालच्या साईडला जायला मिळतं. तिकडून आपल्याला ह्या भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी जाता येतं, पण आपल्याला पाणी असल्यामुळे काय जाता आलं नाही. त्यामुळे म्हणले आपण आता राहू दे, इथूनच दर्शन घेऊ. आणि भोलेनाथांचं दर्शन आपण इथूनच घेतलं लांबून आणि आपण श्रावण सोमवारचे प्रार्थना केली. त्यानंतर आपण संध्याकाळी आलो ते म्हणजे बर्फ फॅक्टरीमध्ये, कारण आपल्याला बेलीचा महादेव इथे अतिशय छान असं रूप द्यायचं होतं. त्यामुळे आपण बर्फ फॅक्टरीतनं बर्फ घेतला सर्व भक्त मंडळींनी आणि आपण आलो बेलीचा महादेवाच्या मंदिरापाशी. आणि मंदिरामध्ये बर्फ नेला आणि सर्व काही पूजा अशी व्यवस्थित केली. आणि आपण पूजेमध्ये अमरनाथांचं रूप आपल्या भोलेनाथांना द्यायचं होतं आणि आपण बघू शकताय अतिशय सुंदर अशी पूजा झाली. त्यानंतर आपल्या सर्व बेलीच्या महादेवातील शिवभक्तांनी अतिशय नामघोष असा केला. तुम्ही बघू शकताय पुढे व्हिडिओ. रामकृष्णारी पुढे बघा. भोलेनाथ जय जय शंभो शिवशंकरा. हर हर भोले शिवशंकर शंभो. त्यानंतर आपण दर्शन ते घेऊन झाल्यानंतर आपण रात्री आलो जेवण करून बजरंगबलीच्या मंदिरापाशी. इथं सुद्धा दर्शन घेतलं, थोडं फिरलो. त्यानंतर आपला ब्लॉगर म्हणला आज व्हिडिओ इथे थांबू. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. जरा रामकृष्णारी. धन्यवाद मित्रांनो.